नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आज आमच्या बागेत मी खाली आलेली आहे बरं का. अतिशय सुंदर वातावरण, नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि सगळीकडे थंडगार हवा पडलेली आहे. हे बघा, ही झाडी बिडी हिरवीगार झालेली आहे. छान, खूप छान वाटतं एकदम, आहे की नाही? हां, 2-3 महिने एवढा कडक उन्हाळा होता आणि धोधार पाऊस झाला 2 दिवस. त्यामुळे एकदम छान वातावरण झालं आहे, थंडगार वातावरण. गरमी 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 इतके दिवस खूपच या गरमीने थकवा यायचा, पण आज अतिशय आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. हे बघा, सगळीकडे खूप आभाळ आलेलं आहे. हे बघा, आणि बागेत फिरायला खूप छान वाटतं. आता तर सध्या फिरणं शक्य नाही बाहेर, कारण रस्त्याने पाऊस, चिखल, त्यामुळे फिरू शकत नाही आपण. आता पावसाळा सुरू झाला की फिरणं बंद बरं का. आज म्हणून मी बागेतच चक्कर मारत आहे आणि तुम्हाला आमची बाग दाखवत आहे. हे बघा, मोठी मोठी झाडं आहेत आमच्याकडे, पेरूचं, आंब्याचं. तुम्हाला तर आंब्याचं झाड मागे दाखवलं होतंच मी, कैऱ्या भरपूर लागलेल्या, हो की नाही? अशी आमची छोटीशी बाग आहे. हे बघा, पुण्याला गेल्यावर कसं होतं, फिरताच येत नाही कुठे. माझ्या पोरी ओरडतात, पुण्याला येतेस तू आणि राहत नाहीस म्हणून. पण इथे कसं मोकळं फिरतो आपण, हो की नाही? घराच्या घरात, घराच्या बाजूला, घरातच एवढा व्यायाम होतो फिरण्याचा. जवळपास मंदिरं असतात, पायी जातो, इकडे तिकडे फिरतो. आणि पुण्याला गेल्यावर खरोखर कोंडून ठेवल्यासारखं होतं. अगदी जावयाने गाडी बिडी काढली तरच आपण बाहेर निघू शकतो, हो की नाही? आवडली का तुम्हाला आमची बाग? हे बघा, बकुळ आमच्या घराचं नाव आहे बरं का, बकुळ. हां, हे बघा, नाव दिसतंय का? हां, उलटं दिसतंय बरं का, ते बकुळ नाव आहे. हां, बकुळीची झाडं आहेत आमच्याकडे, मोठी मोठी झाडं आहेत. 2 बकुळीची झाडं मुद्दाम लावलेली आहेत. चला, भेटूया परत मैत्रिणींनो. आज आमची बाग दाखवावी म्हणून मी मुद्दाम इकडे आलेली आहे. हे बघा, आता सगळीकडे पाऊस झालेला आहे, त्यामुळे सगळीकडेच वातावरण असे थंडगार झालेले आहे. आज कित्येक दिवसांनी उकाडा कमी झाल्यामुळे अतिशय आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. चला, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.